नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचं परिपत्रक जाहीर झालेलं आहे. हे परिपत्रक कशाबद्दल आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, सूचना म्हणून हे पत्र जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि यामध्ये कळवण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती 2023 मधील कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल म्हणजे दोन्ही पदांसाठी, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे कालपासून आपली परीक्षा सुरू झालेली आहे. या पदांसाठीची स्क्रीनिंग टेस्ट ही राज्यातील परीक्षा केंद्र वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतील. आपल्याला माहिती आहे की खूप काही शिफ्टमध्ये हे परीक्षा होत आहे, त्यामुळे प्रश्नसुद्धा वेगवेगळे असणार आहे. परीक्षार्थींची संख्या विचारात घेता स्क्रीनिंग टेस्ट ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडावयाची असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीचे समीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्यात येईल व त्याचा मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. म्हणजे सरळ समजण्याची गोष्ट म्हणजे या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे आणि मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडचा फॉर्म्युला सुद्धा त्यांनी दिलेला आहे, बघू शकता. या फॉर्म्युल्यानुसार तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. प्रत्येकाचं काय अर्थ आहे हे त्यांनी दिलेल्या कोणत्या व्हॅल्यू ठेवायची आहे आणि त्यानुसार ते काढणार आहे. तर ही जिल्हा न्यायालय भरतीसाठी अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की नॉर्मलायझेशन होणार की नाही, तर 100% नॉर्मलायझेशन होणार आहे.